नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणेच आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये. जिथं मी जुन्या बालभारतीमधून सुंदर सुंदर धडे तुमच्यासाठी वाचत असतो. आज मी तुमच्यासाठी जो धडा आणला आहे तो आहे इयत्ता 7वी जुनी बालभारती 1995 च्या पुस्तकामधून आणि त्याचे शीर्षक आहे मित्र आणि याचे लेखक आहे ना. सी. फडके. मित्रांनो, मित्र म्हणजे काय, त्याची परिभाषा काय, याचं रोचक वर्णन या सदर धड्यामध्ये झालेलं आहे. चला तर मी तुमच्यासाठी वाचतो. मित्र. या जगात बहुतेक प्रत्येक जण पुरेसा पैसा जवळ नाही म्हणून किंवा पुरेसा कपडा-लत्ता नाही म्हणून किंवा पुरेसे ग्रंथ वाचावेस मिळत नाही म्हणून तक्रार करत असतो. पण पुरेसे मित्र मिळत नाही म्हणून दुःखी कष्टी झालेला एक तरी माणूस दिसतोय का? अमुक इतकी संपत्ती आपल्याला साठवली पाहिजे, अशी महत्वाकांक्षा प्रत्येक मनुष्याने मनाशी ठरवलेली असते. व तेवढी संपत्ती जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्याचा जीव सुखी नसतो. पण असे कोणी कधी मनाशी म्हटले आहे का, की मला 5 मित्र जोडलेच पाहिजेत आणि ते जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत मला हे जीवन निरसच वाटेल. आपल्याला 2 मित्र असले काय आणि काही प्रसंगामुळे त्या दोघांचे 10 झाले काय? आपण सारख्याच संतुष्ट वृत्तीत असतो. मित्र वाढले त्या मानाने आयुष्याची रमणीयता वाढली असे होत नाहीत. 2च मित्र असले तरी कोणी असे हळहळत नाही, की केवढे माझे दुर्भाग्य! परमेश्वरा, मला आणखी स्नेहांचा लाभ होणार नाही काय? आणि ज्याला 10 स्नेह आहेत, तेही कधी मी जशीत नसतात, की दुनियाला जे लाभले नाही ते मला लाभले आहे. मित्रांची संख्या फुगली काय किंवा रोडावली काय? आपले सुख-दुःख असते तेवढेच असते. आहेत तेवढ्या मित्रांवर प्रत्येकजण संतुष्ट आहे. किती विचित्र आहे! याचे कारण असे, की मित्र या शब्दातील खरे मर्म फारच थोड्या लोकांच्या अनुभवाला आलेले असते. बहुतेक लोक खऱ्या मैत्रीच्या प्रत्ययाला मुकलेले असतात व प्रत्यय वाचून मित्र हा शब्द ढिलेपणाने सहसा वापरत असतात. एखाद्याचा अधिक सहवास झाला, की लगेच त्याला त्याचा मित्र म्हणून उल्लेख करण्यात येतो. जणू काय मैत्री हे सहवासाच्या वेलीला हमखास येणारे फळच आहे. खरे पाहता सहवास व मैत्री यांच्यात अनन्याश्रय फारच थोडा आहे. वाढत्या सहवासाबरोबर मित्रभाव परिपक्व व मधुर होत जातो, यात संशय नाही. परंतु सहवास वाढला, की त्या मानाने स्नेह उत्पन्न झालाच पाहिजे, असे समजणे म्हणजे जायची वेळ मांडवावर पोहोचणे इतकी वाढली, की तिला बहर आलाच पाहिजे असे म्हणण्यासारखे आहे. पुष्कळदा वेल मांडवभर पसरली तरी फुलत नाही. तद्वत वर्षानुवर्षे सहवास घडूनही खरा मित्रभाव उद्भवत नाही आणि नुसत्या सहवासालाच लोक मैत्री समजत असतात. किती भ्रामक समजूत आहे ही! ज्यांनी 20-25 वर्षे एकाच कचेरीत शेजारच्या टेबलावर कारकुनी केली, अशा 2 माणसात गाढ मैत्री आहे, असं निश्चयाने म्हणता येईल का? इतका वर्षानुवर्षाचा सहवास घडूनही त्या 2 व्यक्तीत परस्पर आकर्षण व सहानुभूती उद्भवली नसण्याचाच अधिक संभव नसतो काय? तसे कशाला? ज्यांचे व आपले लहानपण एकाच ठिकाणी गेले, ज्यांच्याशी मिळून मिसळून खेळता खेळता आपण लहानाचे मोठे झालो आणि जेव्हा आपण एकाच शाळेत शिकलो सवरलो, त्यांना आपण बालमित्र म्हणतो व जगाची अशी समजूत असते, की बालमित्र म्हटला, की तिथे मित्रत्वाची पराकाष्ठा आलीच. या कल्पनेने बालमित्र किंवा लंगोटी मित्र ही अगदी जिव्हाळ्याची संज्ञा समजली जाते. पण बालमित्रांशी हा जिव्हाळा खरोखरच असतो का? मोठेपणी बालमित्र एका ठिकाणी आले, की एकमेकांना "अरे, जा रे" अशी एकेरी नावाने संबोधून बोलतात. हे खरे व ज्यांच्याशी सारे लोक मोठ्या आदबीने वागतात, अशा मोठ्या माणसांना कोणी "अरे, जा रे" म्हटलेले ऐकले, की तिराईत माणसांना तो एक विशेष कौतुकाचा प्रकार हेही खरे. पण याही पलीकडे बालमित्रांचे परस्परांशी ते वर्तन होते, त्यात काही माधुर्य असते काय? ते नसणेच निसर्गसिद्ध आहे. बालपणी जे एकत्र खेळले, सवरले, त्यांनी पुढे अगदी भिन्न-भिन्न मार्गाने क्रमण केलेले असते. त्यांच्या ठिकाणी परस्पर विरुद्ध आवडी-निवडी उत्पन्न झालेल्या असतात. त्यांची अंतःकरणे भिन्न-भिन्न नाजूक बंधनात सापडलेली असतात. एखाद्या दरीत ध्वनीचा प्रतिध्वनी घोटाळत राहावा, त्याप्रमाणे त्यांच्या बालपणातील सहवासाची आठवण
तेवढी रेंगाळत राहिलेली असते. त्या स्मृतीबद्दल निष्ठा दाखवण्याच्या आविर्भावानेच ते एकमेकाला एकेरी रीतीने संबोधतात. वर्षाकाळी जिथून पाण्याचे ओहोळ वाहिले त्या खडकावर पुढे फक्त एक रेष उमटलेली दिसत राहावी. त्याप्रमाणेच आपल्या बालमित्रांशी होणारे सलगेचे वर्तन असते. ते दिसावयास सलगीचे दिसते, पण त्यात खऱ्या मित्रभावाचा माग मुसई नसतो. बालमित्रांविषयी जो आपण आत्मभाव दाखवतो त्यात केवळ एक रूढी पाळण्यापलीकडे आपली बुद्धी क्वचितच असते. सारांश: सहवास आणि मैत्री यांचा निश्चितच कार्यकारण भाव मानता येणार नाही. मैत्री स्फुल्लिंगासारखी आहे. ती केव्हा प्रकट होईल हे सांगता येत नाही. कित्येक वर्षाच्या सहवासात ती अप्रकट राहील. अत्यल्प सहवास घडलेला असूनही ती प्रकट होऊन दोन अंतःकरणे प्रदीप्त करेल. सहवासालाच मित्रभाव समजण्यात जशी लोकांची चूक होते, तशीच त्यांची दुसरी एक चूक होत असते. मित्र म्हटला की तो सदैव आपली प्रशंसा करणाराच असला पाहिजे, अशी सामान्य कल्पना असते. पण मैत्री म्हणजे प्रशंसेचा निरंतर झरा समजणे कितपत बरोबर आहे? माणसाला प्रशंसाच हवी असली तर ती मिळवणे काही कठीण नाही. 4 पैसे टाकून प्रशंसा बाजारात खरेदी करता येत नाही हे खरे, पण रुपेरी चाबकाने कोणत्याही घोडेवटणीवर येते. या न्यायाला प्रशंसा काही अपवाद नाही. 4 पैसे आपल्याजवळ असले तर प्रशंसक भोवताली सहज जमतात. पैसा, सत्ता व कला असल्याबळावर स्तुतीपाठकांचा वाटेल तेवढा तांडा जमा करता येतो. धनिकाभोवती, राजाभोवती किंवा कीर्तिसंपन्न झालेल्या नटाभोवती खुशमस्करी किती असतात पहा. पण एक खुशमस्करी म्हणजे त्यांचे मित्र का म्हणायचे? ते सारखे मधुर भाषण करत असतात. मधाच्या पोळ्यातून थेंब गळावे त्याप्रमाणे त्यांच्या शब्दातून प्रशंसा गळत असते. पण मधुप्रलापी सहस्त्र प्रशंसकांच्या गारड्यात वावरणारा राजा, धनिक किंवा नट खऱ्या मित्रभावाचे एखादे तरी शीतल स्नान आपल्याला मिळेल का म्हणून जेव्हा पाहतो, तेव्हा त्याला सारे जग तप्त रुक्ष अरण्याप्रमाणेच बोध करून भासते. प्रशंसा व मित्रभाव या भिन्न गोष्टी आहेत. योग्य वेळी खरा मित्र प्रशंसा करेल हे सांगावयास नको. आणि खऱ्या मित्राकडून मिळालेल्या प्रशंसेच्या शब्दाचीच काय, पण नुसत्या दृष्टिक्षेपाची सर दुसऱ्या कसल्याही पारितोषिकाला येणे शक्य नाही, हेही खास. परंतु कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्मच नव्हे. विणेच्या तारांवर वरून केव्हाही बोट फिरवले तरी त्यातून आपल्याला आल्हाद देणारा मधुर नादच निघतो. पण खऱ्या मित्राच्या हृदयाच्या तारा अशा नसतात. आपण सत्कृत्य केले तर त्या तारातून गौरवाचे गोड शब्द निघतीलच. पण आपण चुकत असलो तर अनुशासनाचा गंभीर शब्द त्यातून निघल्याखेरीज राहणार नाही. सदा सर्वदा नम्र भाषणाने रिझवणे हे मित्राचे कार्य नाही. आपले चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल जो सावरतो तोच आपला खरा मित्र होय. मित्र म्हणजे केवळ आपल्या जीविताचे अलंकार नव्हे, आपल्या जीवित प्रवाहाला योग्य वळण देणारे ते तट आहेत. काजव्यांचे थवेचे थवे जर आपल्याला दिसले तर त्यांची शोभा मोठी रमणीय वाटल्यापासून राहत नाही. पण त्या शोभेचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला अंधकारात राहावं लागते. वाममार्गाच्या अंधारात टाकून केवळ आपल्याला क्षणभर सौख्य देणाऱ्या या काजव्यांप्रमाणे खरे मित्र नसतात. खरा मित्र सूर्यासारखा असतो. त्याच्या सानिध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरोसा आपल्याला मनाला वाटत असतो व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची आपल्याला शरमच वाटते. म्हणूनच सूर्याला मित्र म्हणतात. ही काय कोण जाणे. त्या प्रसंगी सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतीमय सांत्वन आणि कठोर उपदेशवाणी ज्याच्याकडून लाभते तोच खरा मित्र आहे. आपल्याला सुखवण्याच्या वेळी तो कुसुमाहून मृदू असतो आणि आपल्याला जागृत ठेवण्याच्या वेळी तो वज्राहून कठीण होतो. खरे मित्र शोधून काढू म्हटल्याने सापडत नाही किंवा अमक्या रीतीने त्याची वाट पाहत राहिले की ते आपल्याला येऊन भेटतात असे नाही. मृगदारातील कस्तुरी सारखाच त्यांचा वास असतो. मृगदारातील कस्तुरी सारखाच त्यांचा वास असतो. पण तितकेच ते दुर्मिळ असतात. आपल्या उत्कट रीतीचा बाण अचूक लागून ते केव्हा मिळतील तेव्हा मिळतील. ते ज्यांना मिळतात त्यांचे भाग्य अलौकिक समजावे. मात्र त्यांचा लाभ
आपल्यालाही घडेल या आशेत आपल्यापैकी प्रत्येकाने कान असावे. समुद्रात शिंपल्यांनी सदा आशेने उन्मलित असावे बरे. कारण स्वातीच्या जलधारा केव्हा पडतील आणि जलबिंदू शिंपल्यात शिरून त्यांची मौक्तिके केव्हा होतील त्याचा काय नियम? तर मित्रांनो, कसा वाटला हा धडा? कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि आपल्या बालपणीचा मित्र किंवा नंतरचा मित्र याबद्दल तुमच्या काय आठवणी असेल ते एका शब्दात व्यक्त करा किंवा त्यांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये सांगा.